पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवा पूल बांधण्यात आला, पण पुलाचं काम पूर्ण होऊन 1.5 महिना झाला तरी उद्घाटन काही झालेलं नाहीये आणि याचमुळे सिंहगड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। पुढच्या काही दिवसांमध्ये उद्घाटन झालं नाही तर हा पूल वाहतुकीसाठी खुला करू असा इशारा आता संतापलेल्या स्थानिकांनी दिलेला आहे। 2020 साली सुरू झालेला पूल आहे, त्याचं बांधकाम सुरू झालं होतं। बांधकाम सुरू झाल्यापासून इथल्या नागरिकांनी नक्की काय सफर केलं याची कल्पना फक्त सिंहगड रोड वासीय सांगू शकतात। याची कुठल्याही मंत्र्यांना कल्पना नाहीये। गेले 1.5 महिना झाला हा पूल 100% चालू झालेला आहे। आम्ही वेळेमध्ये टॅक्स भरतो। आमच्यासाठी बनलेला पूल सुरू करण्यासाठी जर मंत्र्यांना वेळ नसेल तर ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। संध्याकाळी जाताना किंवा सकाळी जाताना घरी अगदी जीव मुठीत धरून परत येतात की नाही पर्यंत हे नाही आलो, म्हणजे घरी गॅरंटी नाही आहे। इतकी प्रचंड ट्रॅफिक असते आणि रोडच्या मध्ये असे हे झालेले आहेत, रोड जॉईंट आहे ना, तर तिथे इतकी डेंजरस परिस्थिती झाली आहे। मागणं बस आली तर केव्हा बॅलन्स जाईल आपला नेम नसतो, त्यामुळे अगदी जीव मुठीत धरून घरी पोहोचू तर हे असतं, जीव मुठीत धरून जावं लागतं। सध्या एवढा ट्रॅफिक वाढलेला आहे की प्रमाणाच्या बाहेर आहे की 2 व्हीलर चालवणं खूप अवघड आहे, तर 4 व्हीलर शिकवणं आम्हाला खूप म्हणजे एवढं जिकरीचं आहे की ते आम्हाला शिकवता नाकी नऊ येतात आणि ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। त्यासाठी लवकरात लवकर हा ब्रिज सिंहगड रोडचा जो ब्रिज आहे राजाराम पूल ते आपला वडगाव ब्रिजपर्यंत हा लवकरात लवकर चालू व्हावं ही एवढी अपेक्षा आहे। गेली 4 वर्ष आम्ही हा सगळा त्रास सहन करतोय। आता नोकरीवाला माणूस असेल तर त्याला जॉबला जायलाच लागतं, सकाळी जायला लागतं, संध्याकाळी घरी यायला लागतं। तासभर त्याचा ट्रॅफिकमध्ये जातो सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे असे 2 तास तो ट्रॅफिकमध्ये घालवतो। त्याची इफिशियन्सी अगदी डाऊन होऊन जाते। आता मी स्वतः व्यावसायिक आहे। आता व्यावसायिक असल्यामुळे मी वेळेचं लिबर्टी घेऊ शकतो, तर मी 11 वाजता ऑफिसला निघतो कारण सकाळचा रश मला टाळायचा असतो आणि संध्याकाळी 5ला एकतर येतो, नाहीतर एकदम रात्री उशिरा मी घरी येतो। म्हणजे लोकांनी त्यांचं कामाचं नियोजन सुद्धा ट्रॅफिकनुसार करावं असं झालेलं आहे। आम्ही आहेत एकतर ज्येष्ठ नागरिक, आम्ही गाडी चालवतो हेच म्हणजे सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं। त्याच्यात आम्ही जीव मुठीत धरून कसं तरी राजाराम पुलापर्यंत जातो। हा पूल जर सुरू झाला एका साईडने तर तेवढे लोक कमी होतील ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।